तारंबळ। ठाणे एसी लोकलला गळती, प्रवाशांवरती छत्री आणि प्लास्टिकची पिशवी घेऊन प्रवास करण्याची वेळ, महागडं तिकीट काढूनही प्रवास मात्र अडचणींचा। विदर्भामधल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, तर नागपूर, यवतमाळ आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट। भंडाऱ्यामधल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांमध्ये तीव्र नाराजी, निर्णय घ्यावाच लागेल, दोन्ही पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त, कारवाई न केल्यास कोडगेपणा तयार होईल, फडणवीसांची भूमिका। फडणवीस मुख्यमंत्री, मात्र सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे, राऊतांचा निशाणा, तर कोकाटे, संजय राठोड, शिरसाट आणि योगेश कदमांची विकेट पडणार असल्याचाही दावा। विधानसभा अध्यक्षपदी बदलांचे संकेत, विद्यमान राहुल नार्वेकरांना मंत्रिपद, तर नाराज सुधीर मुनगंटीवार नवे अध्यक्ष होणार, सामनामधून दावा। पक्षाची इच्छा ती माझी इच्छा, नार्वेकरांची माझाला सूचक प्रतिक्रिया। धुळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, बाबळे फाट्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, काळे झेंडे दाखवणारे शिवसैनिक ताब्यात। 800 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले, राऊतांचा आरोप, तर अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला झारखंडच्या पथकाकडून अटक, साळुंखे शिंदेंच्या जवळचा असल्याचाही राऊतांचा दावा। लोकसभेत सलग 5व्या दिवशी गदारोळ, बिहार मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या नांदणी इथे महादेवी हत्तीणीसाठी हजारो ग्रामस्थ मध्यरात्री रस्त्यावर, गुजरातमधील वनतारा इथे हत्तीण नेऊ देण्यास ग्रामस्थांचा कडाडून विरोध, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान। राजस्थानमध्ये शाळेची इमारत कोसळून 4 मुलांचा मृत्यू, 8 जण गंभीररीत्या जखमी, 400 पेक्षा अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। ब्रिटनच्या फलदायी दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी मालदीव्समध्ये, आज राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांची भेट, द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासह अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार। उल्लू, अल्ट बालाजी, बिग शॉट्स, बुमेक्स सारख्या 25 ऍप्लिकेशनवरती केंद्र सरकारची बंदी, अश्लील कंटेंट देत असल्यानं कारवाई, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, इन्स्टा, फेसबुक सारख्या सोशल साईट्सना सुद्धा नोटीस। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावरती राहणारे दुसरे पंतप्रधान, पंतप्रधान म्हणून मोदींचा आजचा 4078वा दिवस, आज फक्त पंडित नेहरू मोदींच्या पुढे। नमस्कार, मी यामिनी।